नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत नवीन एक नोटीस आलेली आहे। ती म्हणजेच जे विद्यार्थी महाराष्ट्र CET PCM ग्रुप ही एग्जाम तुम्ही देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन असणार आहे। नेमकी कोणती नोटिफिकेशन असणार आहे ते आपण आता डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहत आहात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र CET PCM 2024 ही एग्जाम देणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे। बघूयात काय सूचना आहे ही। दिनांक 5 मे 2024 रोजी नीट UG 2024 परीक्षा लक्षात घेऊन महाराष्ट्र CET PCM 2024 ही परीक्षा दिनांक 5 मे 2024 रोजी ठेवण्यात आली नाही। तरी ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश म्हणजेच हॉल तिकीट प्राप्त झालेले आहे तर या विद्यार्थ्यांनी आता पुढील प्रोसेस काय करायची आहे तर बघा, आता नीट UG 2024 आणि महाराष्ट्र CET PCM 2024 या दोन्ही एग्जाम एकाच दिवशी आलेल्या आहे। म्हणजेच 5 मे 2024 या तारखेला एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या एग्जाम आलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही पण एग्जाम द्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर इथे बघा, महाराष्ट्र CET या परीक्षेची तारीख वैयक्तिक करण्यासाठी बदलणे आवश्यक वाटते। म्हणजेच तुम्हाला जो महाराष्ट्र CET PCM 2024 या पेपरची जी डेट आहे, एग्जाम डेट तुम्हाला बदलून घ्यायची आहे। आता ती बदलून कशी घ्यायची तर खाली तुम्हाला इथे बघा, इथे ईमेल ID दिलेला आहे। तर या ईमेल ID हा कॉपी करायचा आहे आणि तुमच्या जीमेल ID तिथं पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे PCM महाराष्ट्र CET PCM 2024 याचं हॉल तिकीट तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे। आणि जर तुमच्याकडे नीट UG 2024 याचं पण हॉल तिकीट असेल तर ते दोन्ही हॉल तिकीट तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे आणि तिथे सब्जेक्टमध्ये लिहायचं आहे तुम्हाला की दोन्ही तुमचे एक्झाम एकाच दिवशी आलेले आहेत। तर असं टाईप करून तुम्हाला त्यांना सेंड करायचं आहे। सेंड केल्यानंतर तुमच्या हॉल तिकीट ऑप्शन जो आहे, तुमच्या लॉग इन केल्यानंतर जो हॉल तिकीट ऑप्शन आहे तर त्यामध्ये तुम्हाला चेंज करून भेटेल। म्हणजे तुमचं महाराष्ट्र CET PCM 2024 ही जी एग्जाम आहे तर हिची डेट तुम्हाला चेंज करून भेटणार आहे। म्हणजेच तुम्हाला नीट UG 2024 ही एग्जाम पण देता येणार आहे आणि महाराष्ट्र CET PCM 2024 ही पण एग्जाम म्हणजे दोन्ही एग्जाम तुम्हाला देता येणार आहे। असंच एकदा मागच्या वेळेस जेव्हा BEdचे पेपर होते CETचे आणि त्यानंतर अजून एक एग्जाम होती तर ते दोन्ही पेपर एका दिवशी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना हेल्पलाईननुसार किंवा पत्रव्यवहारानुसार त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता। त्यानंतर त्यांच्या पण तारखा बदलून भेटलेल्या आहे। तर विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला दोन्ही पण पेपर देता येणार आहे। फक्त तुम्हाला हा दिलेला जो ईमेल ID आहे तर हा तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि तुमचे जीमेल अकाउंट आहे तर तिथे जाऊन त्यांना तुमचे हॉल तिकीट सेंड करायचे आहे। तिथे सब्जेक्ट लिहायचा आहे की तुमचे दोन्ही पेपर एकाच दिवशी आलेले आहे तरी मला परीक्षेचे डेट चेंज करून मिळण्याबाबत असं तुम्हाला व्यवस्थित टाईप करायचं आहे। मराठीत करा किंवा इंग्लिशमध्ये करा, सब्जेक्टमध्ये एवढं व्यवस्थित टाईप करायचं आहे आणि तुम्ही मेल सेंड करायचा आहे। सेंड केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमचे जे हॉल तिकीट आहे तर त्याच्यावरची डेट आहे तर ती तुम्हाला चेंज करून भेटणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण जी महाराष्ट्र CET PCM 2024 ही जी CET आहे तर त्याविषयी जी नवीन अपडेट होती तर ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन अपडेट तसेच व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।